नमस्कार. जय श्रीराम. मी बापू शेठ. मंडळी, अमेरिकेमध्ये निवडणूक झाली आणि डोनाल्ड ट्रम्प हे तिथे आता नवीन राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. तर त्यांचा आता जो सत्तारूढ होणार आहे तो सत्तारूढ सोहळा हा होणार आहे आणि त्या सोहळ्याला त्यांनी सन्माननीय मोदी साहेबांना त्यांनी बोलवलेले नाही आहे. खरं तर मोदीजींचे आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे संबंध खूप जवळचेच होते. अहमदाबादला मोदीजींनी त्यांना निमंत्रित केलं होतं जेव्हा पहिल्या वेळी डोनाल्ड ट्रम्प 5 वर्षापूर्वी अध्यक्ष होते अमेरिकेचे, तेव्हा ते आले होते अहमदाबादला आणि त्यांनी मोठा कार्यक्रम केला होता. आणि त्यानंतर साबरमती गांधींचा जो आश्रम आहे, साबरमती आश्रम, त्या आश्रमात डोनाल्ड ट्रम्प गेले होते. ते सर्व दृश्य जगाने पाहिलं. तेवढे जवळचे संबंध असताना आणि आत्ताही डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष झाल्यानंतर निवडून आल्यानंतर त्यांना ताबडतोब मोदीजींनी शुभेच्छाही दिल्या. परंतु असं असताना त्यांनी अद्याप निमंत्रण दिलेलं नाही आहे मोदीजींना. ह्याच्यामागे काय कारण नेमकं असू शकतं? तर ह्याच्यामागे काहीतरी कारण असणार हे नक्कीच. मुळामध्ये हे डोनाल्ड ट्रम्प हे एक वेगळ्या प्रचार तंत्राने निवडून आलेले आहेत. त्यांनी इथला जो स्थानिक मनुष्य आहे, अमेरिकेतला आहे, तरुण मनुष्य आहे, तरुण आहेत, किंबहुना बेरोजगारी आहे, ह्या प्रश्नावरती निवडून आलेले आहेत. राष्ट्रवाद, त्यांनी एक राष्ट्रवादाची भूमिका त्यांनी घेतली आणि त्या भूमिकेतूनच ते निवडून आलेले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी बेरोजगारीचा मुद्दा हा प्रामुख्याने तिथे मांडला आणि त्याने असं लक्षात आणून दिलं की भारतातून कित्येक तरुण हे रोजगारासाठी म्हणून, नोकरीच्या शोधासाठी म्हणून अमेरिकेत येतात आणि त्यांच्यामुळे अमेरिकन तरुण हे बेकार राहत आहेत, बेरोजगार होत आहेत. त्यांनी सांगितलेलं आहे असं की दर तासाला 6 तरुण कमीत कमी हे भारतातून अमेरिकेमध्ये बेकायदा येत आहेत. अशा तरुणांची संख्या त्यांच्याकडे आहे. ते 18,000 असे तरुण आत्ता त्यांच्याकडे यादी आहे आणि त्या सगळ्या अशा तरुणांना, भारतीयांना त्यांना आता भारतात पाठवायचं आहे. ही त्यांनी आता मोहीम आखलेली आहे. ह्याचं कारणच असं आहे की ह्याच्यावरच त्यांना तिथल्या अमेरिकनांनी निवडून दिलेलं आहे. ह्या त्यांच्या भूमिकेवर ते अमेरिकन निवडून दिलेलं आहे. आणि हीच त्यांची भूमिका फक्त भारताच्या बाबतीत नाही आहे, अन्य देशांच्या बाबतीतही आहे. परंतु अशी गोष्ट आहे की भारतातले सर्वाधिक लोक अमेरिकेमध्ये आहेत. अमेरिकेमध्ये अन्य देशातून जे लोक आहेत त्यापेक्षा सर्वाधिक संख्या ही भारतीयच आहे. त्यामुळे तेथील स्थानिकांचा रोष हा भारतीयांवरच अधिक आहे. याचा परिणाम हा भारतीय शेअर मार्केटवरही झाला. गेल्या महिन्यामध्ये 3-4 दिवसामध्ये लागोपाठ साधारणपणे 54,500 करोड रुपयांचं 54,000 कोटी रुपयांचं शेअर मार्केटमधून काढण्यात आले. हे पटकन जो शेअर मार्केटमध्ये जो निर्देशांक असतो तो खाली आला. रुपयाचं अवमूल्यन नाही होत राहिलं. ह्या सगळ्याचा परिणाम शेवटी हा आपल्या बाजारपेठेवर होत असतो, अर्थकारणावर होत असतो. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी हा सगळा विचार करूनच अद्यापर्यंत तरी मोदीजींना निमंत्रण दिलेलं नाही. आपल्या सत्तारोहणाचं निमंत्रण मोदीजींना त्यांनी दिलेलं नाही. ते विचारपूर्वकच आहे. त्यांचं नियोजन असंच आहे. त्यामुळे मंडळी, भारताला आता या बाबतीत सावध व्हावं लागेल की आपला तरुण अमेरिकेत का जातो. एवढा आपल्या तरुणाकडे बुद्धिमत्ता आहे, सगळं आहे, मग त्याच्याकडे कमतरता कोणती नाही तर आमच्याकडे कोणती कमतरता आहे की आम्ही तर नोकरी का देऊ शकत नाही. आम्ही मोठमोठ्या वल्गना करतो, पण आमचा तरुण शिकून लगेच तो अमेरिकेत जायच्या तयारीत असतो. शिक्षण होण्यापूर्वीच त्याची एकच लक्ष त्याचं असतं, अमेरिका. मग असं का होतं ह्याचा विचार आमच्या सरकारने, आमच्या धोरणांनी करायला हवा. मंडळी, आपल्याला यावर काय वाटतं? आपण आपला अभिप्राय जरूर नोंदवावा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.